तर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी जे काही फिजिकल फिटनेस आवश्यक असते त्याला अनुसरून शारीरिक क्षमता चाचणीसाठी 3 इव्हेंट त्या ठिकाणी ठेवलेले असतात. त्याच्यामध्ये पहिला इव्हेंट आहे 1600 मीटर धावणे. 1600 मीटर धावणे हे खूप जास्त अंतर आहे आणि याच्यासाठी खूप स्टॅमिना तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा जो काही इव्हेंट आहे तो सुद्धा धावण्याचाच आहे, परंतु अंतर कमी आहे. त्या ठिकाणी 100 मीटर धावणे आणि याच्यासाठी खूप स्फूर्ती किंवा चपळता किंवा ॲक्टिवनेस तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा जो काही इव्हेंट आहे तो आहे गोळाफेक. तर गोळाफेक या इव्हेंटमधून तुमच्याकडं असलेली ताकद किंवा शक्ती ही त्याच्यामधून दिसणार आहे. तर हे 3 इव्हेंट तुमच्या ग्राउंडसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या 3 इव्हेंटला जे काही मार्काचं स्कोरिंग आहे ते 1600 मीटर धावण्यासाठी 20 गुण आहेत. त्यानंतर 100 मीटर धावणे याच्यासाठी तुम्हाला 15 गुण आहेत आणि गोळाफेक हा जो काही इव्हेंट आहे तो सुद्धा 15 गुणांचा आहे. अशा पद्धतीने मिळून एकूण 50 गुणांचं ग्राउंड किंवा शारीरिक क्षमता चाचणी असते. पोलीस भरतीतला अतिशय महत्त्वाचा आणि पहिला टप्पा आहे. या ठिकाणी 50 पैकी कमीत कमी 25 गुण म्हणजेच 50% गुण उमेदवारांना प्राप्त करणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि जे उमेदवार 50% सुद्धा गुण प्राप्त करू शकणार नाहीत त्यांचं पोलीस भरतीमधलं जे काही आव्हान आहे ते संपुष्टामध्ये येणार आहे. आणि त्यामुळं हा जो काही पहिला टप्पा आहे हा किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. तर याच्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे काही शारीरिक क्षमता चाचणी हे जे काही इव्हेंट आहेत त्याच पद्धतीनं महिला उमेदवारांसाठी सुद्धा हेच 3 इव्हेंट त्या ठिकाणी आहेत आणि याच पद्धतीनं स्कोरिंगसुद्धा आहे, म्हणजे त्याचे वेटेजसुद्धा आहे. फक्त त्याचे निकष मात्र वेगळे आहेत. म्हणजे धावण्याचं अंतर असेल किंवा वेळ असेल किंवा गोळाफेकमधलं अंतर असेल, वजन असेल, हे निकष महिला उमेदवारांसाठी वेगळ्या पद्धतीचे आहेत.